विकासाचा लाभ घेतात ते. आपण मोदींबद्दल म्हटलं तर मोदी इतकेदा महाराष्ट्रात आले. एक गोष्ट आम्ही जे तुम्हाला टीव्हीच्या स्क्रीनवर पाहतोय, कार्यक्रमाच्या मैदानावर जेव्हा बघतो, तेव्हा मला एक लक्षात आलं की मोदी हे सहसा गंभीर असतात इतर कुठल्याही देशभर जेव्हा जातात. पण त्यांची आणि तुमची केमिस्ट्री काहीतरी वेगळीच वाटते. ते नेहमी तुमच्याशी मात्र बोलताना अत्यंत त्यांचा चेहरा बदलून जातो, त्यांचे एक्सप्रेशन्स बदलून जातात. काय तुमची ही केमिस्ट्री आहे? तुम्ही काय जादू केली आहे? काही जादू नाही, त्यांचीच जादू चालली आहे. त्यांचीच गॅरंटी देशात चालली आहे. आणि त्यांना काम करणारा कार्यकर्ता आवडतो. कारण मी सांगतो, मी भाषणात देखील सांगतो, मोदीजी 10 वर्षामध्ये त्यांनी एकही सुट्टी घेतली नाही. पूर्ण जीवन त्यांनी देशासाठी समर्पित केलेलं आहे. आज त्यांना वैयक्तिक दिवाळी साजरी करतात सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या बरोबर. आज आपल्या देशाचं नाव, भारताचं नाव जगभरामध्ये आदराने घेतलं जातं, सन्मानाने घेतलं जातं. किती देशाचे प्रमुख, राष्ट्राध्यक्ष, प्रधानमंत्री त्यांना कुठल्या पद्धतीने सल्यूट करतात, किती रिस्पेक्ट करतात. कोणी काय बोलतो, म्हणजे बॉस म्हणतो, कोणी नमस्कार करतो वाकून. हे सगळं जे पाहतोय आपण, एक म्हणजे विजनरी लीडर, म्हणजे ज्या इतर देशांशी देखील त्यांनी कोविडमध्ये. पण तुमच्यावर वेगळं प्रेम आहे त्यांचं. नाही, त्यांनी म्हटलं की हा मेहनती आहे, प्रामाणिक आहे, कष्टाळू आहे. याचं मला प्रधानमंत्र्यांनी कौतुक करणं हे माझ्यासाठी फार मोठी अभिमानाची बाब आहे. आणि शेवटी बघा, मी आज मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. ॲक्सेसिबिलिटी आणि सिम्प्लिसिटी माझी आयडेंटिटी आहे. मी नेहमी भेटतो लोकांना, संवाद साधतो. कुठे दुर्घटना झाली तर वैयक्तिक जातो आणि सगळी यंत्रणा कामाला लावतो. त्यांना लवकर मदत होते, त्यांचे जीव वाचतात. हे काय, हे शेवटी मेहनतीचं काम आहे. आणि मेहनत आणि कष्ट आणि एकनाथ शिंदे हे समीकरण आहे. त्यामुळे मोदीजी माझ्याबद्दल त्यांचं मत जे आहे ते व्यक्त करत असतात. ही माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. शिंदे साहेब, राज्यासमोर एक अजून संकट म्हणावं त्याला, किंवा पुढची अडचण आहे, किंवा लोकांची समस्या म्हटली पाहिजे, ती म्हणजे मराठा आरक्षणाला घेऊन आंदोलन अजून